श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 27. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची आचरण विनिवित कर जोडून एका श्रोते सकळी शिष्य वचन ऐकून सांगता झाला सिद्ध मुनी. एक शिष्या नामधारी अनुप्यम महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणाची सांगते. श्री गुरु हिताशी न ऐकती द्विजता तामसी म्हणती वादका पत्रतेने विप्रवचन ऐकून कोप करीते. श्री गुरु मुनी जैशी तुझी अंतकरणी तैशी सिद्धी पाव म्हणते. सर्पाची या पोटी अशी कोरू जाय मूषक कैसी जैसा पतंग दीपाशी करी आपला आत्मघात तैसा विप्रोन्मदोन्मत श्री गुरुमूर्तीशी नोळखत बळे आपले प्राण देत दिवांधा परी देखा इतुकी या अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. शिष्या ते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावून त्या नरा ते पाचारून आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुस्ती तयाशी जन्म कवन यतीसी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुस्ती तये वेळी. श्री गुरुवचन परी सोनी सांगे आपण जातीहीन मातंग नाम म्हणून या स्नान आपले बहिर्गामी तृकृपाळू सर्वाभूती म्हणून पाचारीले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी तैसे त्या पती तावरी कृपा केली. श्री गुरु नरहरी दंड देऊन शिष्य करी रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पती तासी एक एक रेखा लंगी ऐसी आला नर वाक्या सरशी झाले ज्ञान आणि कथया. श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण करिता वंशी नामा आपुले वानर राखा. दुसरी रेखा लांगीता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती सगळं लोक. तिसरी रेखा लंगी म्हणती त्याचे झाले जाती स्मृती म्हणे गंगासुत निश्चिती नदी तीरी वासा आपणा. लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण क्षुद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारीले. लांगिता रेखा पंचवेशी झाले ज्ञान आणि त्याशी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त. सहावी रेखा लांगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोविंद नाम आपले. सातवी रेखा लांगिता क्षणी अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले. श्री गुरु म्हणते तयाशी वेदशास्त्र अभ्यास मनसी आलेवर ब्राह्मण चर्चशी वाद करी गा यास सवे अभिमंत्रोनिया विभूती त्याचे सर्वांगी प्रक्षिती ती प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नरा परी येसा येणे परिपतिताचे ज्ञान झाले असमासी. वेदशास्त्र सांगेशी म्हणू लागला ते वेळी जे काले चर्चेस विप्रभय चकित झाले थोर जे जेव्हा कुंटोनी बदित हृदय शूळ तत्काळी विप्र थरा थरा कापती. श्री गुरुचरणी रोळती म्हणते आपणा काय गती जगज्योती स्वामी या. श्री गुरुद्रोही झालो आपण गेले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी या. तू कृपाळू सर्वा भूती आमचे दोष न धरती चित्ती आम्हा देई का उद्धरगती म्हणून या चरणी लागला हे से विप्रविनविती. श्री गुरु त्याची निरोपिती तुम्ही क्षोभिविला भारती त्रिविक्रम म्हणून या. आणिक केले महादोषी निंदा केली ब्राह्मणाची पावल्या जन्म ब्राह्मराक्षस आपली जोडी भोगावी आपले अर्ज आपणाशी भोगी जे पुण्य पापाशी निष्कृती न होती पापाशी गती नाही परियसा. श्री गुरुवचन ऐकुनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होऊ भावारणी कवने परी घडो. श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपती राक्षस्तव पावला प्रख्याती संवत्सर 12पर्यंत अनुत्तप झाली या कारण शांतिरूपा असाल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असे तुमचे पाप शुद्ध होता द्विजय येईल पर्यटता. पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल आता जावे गंगेचे स्थान बरवे बैसावयाशी म्हणून निरोपिती विप्रांशी. श्री गुरुमूर्ती तये वेळी निगता ग्रामा बाहेरी हृदय शूळ परंपारी जाता क्षणी नदी तीरी विप्रपंचत्व पावले आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही अनेकासी ऐसे विप्रतामसी आत्मघात कितेची जाणा. श्री गुरुवचन जेने पर्यान्नता नवे निर्धारी झाले राक्षस द्विजावरी 12 वर्ष गती पावली विप्र वाटविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी. नामधारक शिष्यांशी सांगे सिद्धा उद्धारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाक नरसिंह सरस्वती स्वामी आयस वचन ऐकून सांगते श्री गुरु प्रकाशन म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्य
शिष्याप्रति इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरुसि नरसरः सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोन्मत्त विप्रशापकथानं पतितोद्धारणं नाम सप्तविंशोऽध्यायः। श्री